ऐका, कोण कोणी जातीमध्ये जन्माला यायला महत्व नाही. एपीजे अब्दुल कलाम मुस्लिम जातीमध्ये जन्माला आले, देशासाठी मिसाईल तयार केलं. ज्ञानोबांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली, वय वर्ष 16. धर्मवीर संभाजी महाराजांनी यातना सहन केल्या, हे पुढे चिंतन आहेच आपलं. वय वर्ष 32. 16 दोन्ही लक्षात असू द्या. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. तरुण असला पाहिजे, नाही ते दिसत नाही, ऐकू येत नाही. कोणा जर म्हणलं महाराज मी तुमच्या सोबत येतो, कशाला काय आहे का सोबत, उपयोगच नाही. मी परवा कीर्तनात बोलून गेलो, विना कोण घेतंय म्हणलं, जी गरीब भांडणं करून येते ती. आपण वैतागून परमार्थ करा लोक मनातून आहे. आमच्या गावात तर कसं आहे वैतागून, तुमच्यात कसं आहे? काय काय वैतागून परमार्थाला लागते. महाराज लय कंटाळा आला म्हणले संसाराचा, वैतागून इकडे आलो. इकडे वैतागून आल्यानंतर एंट्री नाही. आलं इथं सेवा केली पाहिजे. आता पंढरपूरला भरपूर गर्दी आहे. कुणाची? ज्याचं तिकीट अर्ध म्हणजे ह्यांचं, आणि तुम्ही तर फुकटच. आलं लक्षात? ज्यांचं तिकीट फुकट आहे ती, आणि ज्यांचं तिकीट अर्ध आहे ती पंढरपूरला आहे. हो पारू कष्ट घेणं गरजेचं आहे. असा ते साध्य करिता सायास करायला अभ्यास तू कामाला. कारण अभ्यास तुका म्हणे. महाराज सांगतात की कुठलंही कार्य करतात बघा. मी काय सांगत होतो, पुढे सरका जरा, सरका जरा पुढे, सरका पुढे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कुठलाही अभ्यास. काय झालं, गावात डोंबारी आला, डोंबारी, आणि 5 चोरांनी ठरवलं की याला सोबत द्यायचं. आणि त्याला ठरवलं तुला किती मिळते दररोज, म्हणले 1000 रुपये. आम्ही 2000 देतो, फक्त आमचं एकच काम करायचं. ते म्हणले ठीक आहे. 1000 मिळाले दुरीवर चलून, फुकट 2000 मिळाल्यानंतर काय हरकत. आणि असला विचार बरेच लोक करतात बरं. असला विचार बऱ्याच लोकांचा. सेवा नाही पण मेवा पाहिजे, सेवा नाही पण मेवा पाहिजे. मग त्या डोंबारीला रात्री 12 वाजता त्या चोरांनी नेलं. एक मोठा वाडा बघितला आणि त्या चोराने सांगितलं भिंतीवर चढ आणि मध्ये उतर आणि कडी का. त्या डोंबारीने सांगितलं ढोल वाजवा. मला ढोल वाजवल्याशिवाय भिंत चढता येत नाही, कारण मी कोण आहे, डोंबारीला ढोल वाजवल्याशिवाय भिंत चढता येत नाही. त्याला प्रमाण दिलं. आधी होता वाग्या, मग झाला पाग्या, मूळ स्वभाव जाईना आणि एअरपोर्ट म्हणता राहीना. नकली वाग्याला मी उघडा पडतो, त्याला म्हणायचं उचला वर तळी. इथे का त्याला तरी उचलता येत नाही नकली वाग्याला. त्याला म्हणायचं मला आणखी खंडोबाची.
आणि इथं गणपती अध्यक्षाला आरती पाठ नाही गणपती कशाचे त्याला अध्यक्ष व्हायचं आहे त्याला अगोदर आरत्या म्हणायला लावायच्या 5 मग तो अध्यक्ष येते का कुणाला म्हणायला म्हणून तर ब्राह्मणाला आपण पैसे देतो ना का महाराज पूजा करा आरती तुम्हीच म्हणा म्हणले हो बार कुमार माझा विषय काय होता की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पहिल्यापासून धर्मावर या देशावर पाखंड केलेला आहे आता सध्या देश तिसऱ्या युद्धाच्या उंबरठ्यावर तिसरं महायुद्ध आता एक मन सकाळी वाचले मी इराणची वाकडं आणि त्याची चुलीत लाकडं लक्षात येते का तुमचं आता शहरामध्ये गॅस बंद झाला पुन्हा लोक चुलीवरच येणार आणि पुन्हा लोक गावातच येणार म्हणून राहण्यासाठी गाव हे उत्तम पर्याय आहे शहरापेक्षा कारण शहरात आल्याच्या मानली आपल्याला तर धर्म करायला असता लातूर मध्ये 12 वर्षाच्या मुलीला आत्महत्या केली असते का आपला धर्म कळतं नगर जिल्ह्यामध्ये काल एक घटना घडलेली आहे लहान वाटायला पाहिजे भर चौकात उभा करून गोळ्या घातल्या पाहिजे कीर्तनकार करणारा महाराज आहे कीर्तन करणारा संस्था चालवणारा आणि त्या महाराजाने मुलीवर अत्याचार केला 12 वर्ष आता कुठे चाललो आपण आपल्या धर्म कळतंय अरे छत्रपती शिवाजीच्या काळामध्ये स्त्रीला आई मानलं जायचं काळाला ती दळपत होत जिजाळ पाचवून काळाला ती दळपत होत जिजाळ पाचवून अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुना अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुना त्या तरुणीला आई म्हणाला राजा हा शिरवान राजा हा शिरवान माझ्या राजाची शिकवण होती परस्त्री दुश्मनाची जरी पत्नी असली मुलगी असली तिची बोलवून करून पाठवणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवराय परस्त्री माते समान जाणं ही शिकवण आहे त्याला परमार्थ म्हणायचं कमी अभंग येऊ द्या काय म्हणाय नाही येऊ द्या फक्त आचरण शुद्ध ठेवा लोक तुम्हाला डोक्यावर घेतील आचरण शुद्ध पाहिजे आचरण जर शुद्ध असेल ना लोक पाया पडले लोक आपल्या रस्त्यावर पाया पडले का पडते का पडते तुमच्या पाया पडत नाही ह्याच्या पाया पडते तुमच्या पाया पडत नाही तो लक्षात असू द्या म्हणून परमार्थ करत असताना बरं का शिकवण दिलेली आहे राजानं की परस्त्री माते समान जाण तशी जर आमची आई असती तर आम्ही किती सुंदर जन्माला आलो असतो धर्माचे पालन अजून एक सांगतो स्वामी विवेकानंद कुठे गेले शिकागो वा हे महत्वाचं शिकागोला गेले आणि बोलण्याची संधी दिली आपला धर्मग्रंथ खाली ठेवला अरे आपल्या तरुणाला धर्मग्रंथ माहित नाही आपल्याला लाज वाटली पाहिजे आपला बापही सांगत नाही आई सुद्धा सांगत नाही कारण आई बापालाच माहिती नाही किती मोठं दुःख 3 ग्रंथ लिहिले छत्रपती संभाजी महाराजांनी 3 120 लढाया जिंकल्या कधीही पराजय स्वीकारला नाही आणि 36 भाषा येत होत्या किती 36 माणसं मराठी नीट बोलत नाही
36 भाषेचा गौरव केला महाराज छत्रपती संभाजी महाराज 36 भाषा येत होते. शिकागो परिषदेमध्ये ज्यावेळेस स्वामी विवेकानंद गेले तिथल्या त्या लोकांनी प्रश्न केला, स्वामीजी तुमची भगवद्गीता खाली ठेवलेली आहे, तुम्हाला काय म्हणायचं? स्वामीजीने सांगितलं हा माझा ग्रंथ या सगळ्या ग्रंथाचा पाय आहे म्हणून खाली ठेवला. खाल्ला ग्रंथ काढला मध्ये ठेवला. आता काय म्हणायचं? स्वामीजीने सांगितलं आता माझा ग्रंथ अनमोल आहे म्हणून मध्ये ठेवलाय. मध्य काढला आणि वरी ठेवला. आणि आता काय म्हणायचंय? स्वामीजीने सांगितलं आता माझा ग्रंथ या तुमच्या सगळ्या ग्रंथाचा कळत झालेला आहे म्हणून मध्ये ठेवलाय. लक्षात आलं? कळत झाला. हे धर्म आहे. धर्म कळायला पाहिजे. धर्म जर नाही कळाला ना फार विचित्र. आणि सध्याचा काळ येणारा काळ सांगतो पटोगे तो कटोगे म्हणून जातीमध्ये तो त्याचा झेंडा तो त्याचा झेंडा तो त्याचा हा ह्याचा असं करू नका. सगळे रस्ते पंढरपूरला जाणार आहे. सगळे रस्ते. परवा एका वक्त्याने सुंदर महाराज चिंतन सांगितलं. सुंदर ऐका सुंदर चिंतन. माझ्याकडे लक्ष द्या. बाहेर लेकर आहे की रोज तुमच्या नशिबाला आलं लक्ष. ती लेकर घरी येऊन सोडा सगळे. गोपाल कुमारी काय सांगत होतो मी? धर्मग्रंथ कीर्तन म्हणायचं तुम्ही. कसं म्हणायचं? काय म्हणायचं? कीर्तन. आणि सतत महाराज जवळपास नाही सुद्धा बोललं पाहिजे. नाहीतर मेल्यानंतर मड उचलायला चांगली नेमत लागते, रडायला सुद्धा चांगली लागते. नाहीतर ती मड महाराज शोभत नाही मग रडणारी नसते. गपची पण पडणे लोक म्हणतात बघा ह्याला लेख नाही ते सुना तर रडतच नाही त्या बिंबळीतल्या इथल्या नाही बरोबर त्या सगळ्या रडत हसालेत म्हणजे रडत नाही ते आलं लक्षात. मी काय सांगत होतो की 4 ग्रंथ लिहिले आणि महाराज अर्थशास्त्र सांगितलेलं, राज्यशास्त्र सांगितलेलं. अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे बघा. 10 एकर वांगे लावले आणि बाजारात नेले. काल भाव 100 रुपये होता आणि आज 10 रुपये झाला. का? आवक वाढली ना म्हणून माणसाने विशेष म्हणलं पाहिजे. किंमत राहत असते, किंमत वाढत असते. सिद्धांत. आणि तज्ञ होते महाराज छत्रपती संभाजी महाराज. तज्ञ होते राज्य करायला. गणित तज्ञ होते. त्यांच्यासारखं गणित कोणाला येत नव्हतं. 36 भाषा तज्ञ होते महाराज. आणि असा पुत्र पोटाला यायला ते कुळ सुरू तसं पाहिजे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे आदित्याचा जन्म बघा. पुत्र महाराष्ट्रातील पोटाला येण्यासाठी काय केलं पाहिजे? सेवा केली पाहिजे. आळंदीमध्ये शुभम नावाचा मुलगा आहे.
9 वर्षाचा आहे. ज्ञानेश्वरी मुखत करतात. ज्ञानेश्वरी कशामुळे झालं? त्याच्या आईने 1000 वर्षाच्या खाली बसून 121 पानाने केली ज्ञानेश्वरीची, म्हणून तसा पुत्र जन्माला. लक्षात असू दे, संस्कार लावणं तुमच्या हातात आहे. म्हणून या महाराष्ट्रावर उपकार केले मासाहेब जिजाऊने. 2 छत्रपती दिले. 2 छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. 2 छत्रपती दिले. आणि दुसरा उपकार आपली आई साहेबाचा आहे, कारण त्याने आपला पती या महाराष्ट्राला दिला, म्हणजे जगद्गुरु तुकोबा. लक्षात असू उपकार. आणि तुकोबाला नसते, गाता नसता, तुकोबाला नसते, धर्म कळाला नसता. त्या काळामध्ये निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही लय संकट होते हो. अंधार मातला जेव्हा पाहिजे, पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा जेव्हा पाहिजे. पण एक सांगू का, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आमच्या घरी नाही, आमचं घर तसं राहिलं. आमच्या घरी प्रेमच राहिलं. आपण काय धर्माच्या गोष्टी करतो? अरे आपल्याला बाप कळत नाही, आई कळत नाही. किती इतर गावामध्ये आम्ही, किती तर जिल्ह्यामध्ये फिरतो. हे दुःख आहे. हिंदू धर्मामध्ये मात्र देव भव, मित्र देव भव हे कळत नाही. आणि हे जर कळलं असतं, महाराष्ट्रामध्ये 1165 वृद्धाश्रम नसते. कळते का आपल्याला? कळत नाही. आणि कळालं असतं, आपल्या आईबाप वृद्धाश्रमामध्ये नसते. या महाराष्ट्रामध्ये एक आई होऊन गेली, सिंधुताई सपकाळ. त्यांचं वाक्य आहे, बाबा या महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल, अगोदर मारावं लागतं. त्याच्याशिवाय लोक मोठं म्हणत नाही. किती जणांना मारुती महाराज कळाले? किती जणांना कळाले? लोक येडाय म्हणायचे, कोण धनगराय म्हणायचे, कोण काय 12 वाजता येडला काय म्हणायचे लोक. आता तुकोबाला लोकांनी कधी महाराज म्हणलं नाही, आणि लोक गावातल्या महाराजाला कधीच महाराज म्हणत नाही. म्हणजे गेला असेल कुठं तर, आला असेल कुठून तर. आपल्या गावामध्ये समाज आहे, काय नाव महाराज? सकाराम बाबा, बरं का. आणि म्हणून मी वास्कर पद्धतीने कीर्तन करावे, कारण तुमची परंपरा म्हणून. कारण मला नारदी कीर्तन सुद्धा जमते. ज्या गावाला जायचं तिथला शिकायचा. गंगेच्या काही गोदावरीला जा. पुन्हा म्हणून महाराजांनी त्यांच्या पद्धतीने कसं केलं, आणि हे शिकलं पाहिजे. ऐका, हे काय सांगत होतो की धर्म कळाला. जर 1162 वृद्धाश्रम असतील, काय आपल्याला धर्म कळाला? 12 वर्षाच्या मुलीला आत्महत्या करायला लागते, काय धर्म कळालाय? मी सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढण्यापेक्षा या महाराष्ट्रातली मुलगी कशी सुरक्षित राहील ही योजना काढायला पाहिजे होती. लक्षात असू, बरोबर आहे. आज रस्त्यावरून जात असताना मुलगी सुरक्षित नाही, आपली आई सुरक्षित नाही, आपली बहीण सुरक्षित नाही. फार विचित्र काळ आला हो, लय विचित्र काळ आहे. कधी धर्म कळणार आहे आपल्याला? कधी धर्म कळणार? अरे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये स्त्रिया अभिमानाने सांगायच्या, माझा राजा आहे, मी माझ्या राजामुळे एवढं फिरते. पदर असायचा, मोठं कुंकू असायचं, मोठ्या रुपया एवढं कुंकू आमच्या आजी लावायचं. आता बघायला मिळत नाही. पदर असायचा, आणि खेड्यामध्ये अजून पदर आहे, शहरातल्या अवघड पदरच नाही. एक सांगतो, माईचा पदर आणि बापाची थाप गेली ना, सगळं संपलं. लक्षात असू, 32 मन सिंहासनावर बसायला माझा राजा निघाला. 32 मन सोन्याचं सिंहासन. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सिंहासनावर बसायला निघाले, आणि 10 तासांना रडत होते. मासाहेब जिजाऊने विचारलं, राजे काय करताय? सांगितलं, आऊसाहेब, आज जर आबासाहेब जिवंत असते किती आनंद झाला असता त्यांना. लक्षात आलं? किती आनंद झाला असता. तुमच्या समोर ज्ञानेश्वरी, तुमच्या समोर गाता, तुमच्या समोर हरिपाठ देताना काय सांगताना त्रास झाला? काय राजाला त्रास झाला? काशी की कला जाती मथुरा में वंचित होते, अगर शिवाला होता तो सबकी सुनता होती. लक्षात येते? जी हुजूर म्हणावं लागलं असतं सगळ्यांना, विचारून कीर्तन करावी लागली असते. आणि एक दुर्दैव सांगू का,
6 महिन्यात मस्जिद उभा राहते, 10 वर्ष झालं तरी मंदिर होत नाही, त्याला हिंदू म्हणते. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. लोक म्हणते त्याने पैसे खाल्ले असते, ह्याच्यातच आपले दिवस चालले. त्याने गेल्या वर्षी जास्त केलं नाही, त्याने ह्या वर्षी हिशोब केला नाही. आज सप्ताह कर म्हण, उद्या मेल्यावर कधी हिशोब घेणार. रात्री तुला देवाला उठू दिलं नाही, काय करायचं म्हणून? हिशोब तुम बापाने घ्यायचा का तुमच्या पण? कुठला हिशोब, कशाचा हिशोब? परमार्थ करा, आनंदात राहा. कधीही तिसरा महायुद्ध चालू होईल, कधी बॉम्ब पडला, रात्रीच राम नाम सत्य, ये हिशोब मध्ये जाऊन आता. लक्षात असू द्या. म्हणून जागृत राहणं गरजेचं आहे, जागृत. आता चोऱ्या व्हायला लागले, इकडे आहे का नाही चोऱ्याचं मोबाईल? सोनं किती महाग झालं? 1,65,000 रुपये तोळा. म्हणून सांगतो, सोनं व्यवस्थित ठेवा. आणि जर नीट राहत नसेल तर मला आनंद द्या, मी सत्याला आल्यावर तुम्हाला वापर देतो. म्हणून जमल का तसं? जमल? आणि किती महाग झालंय सोनं. ती प्लेन पडायच्या टायमाला एका म्हातारीनं सोन्याची 100 मणी गेली होती. त्या आजीला विचारलं का तसं केलं, तर उद्या प्लेन पडणार आहे, मी मेल्यावर मग 100 मणी पोटात राहणार आहे. म्हातारी जाळल्यावर पोरांना राखीच कोण आणले होऊन काय 100 मणी कोण आलेलं. सोन्याचा दात असू नये, म्हातारीच्या अगोदर बुके घालते दातावर, मग दात काढून घ्यायचे तर पुन्हा रडते. हे धर्म आपला. ठोपा रुकुमाई परमार्थापासून सुरुवात करू. रामायणाची अगोदर रामायण झालं, मग महाभारताचं. मला सांगा, रामायणामध्ये रावणाचा विभीषण सख्खा भाऊ होता का सावत्र? रामायण ऐकले का नाही सगळे? कसा होता तुलाच माहित आहे. कसा होता? सख्खा भाऊ होता. लक्ष्मण रामाचा कसा होता? सावत्र. आता सांगा, रावण मरत नव्हता, कुणी सांगितलं? शास्त्री ना पुणे. बिभीषण कोण होता? रावणाचा सक्का. काय सांगितलं? हे रामा, या असं म्हणत नाही म्हणले. आता मला मूळ चिंतनाकडे यायचं बरं का इथून. तुम्ही लक्ष द्या, फक्त लक्ष विचलित करू नका. आता मी बरोबर तुम्हाला जागेवर आणतो. काय सांगितलं? हे रामा, हे असं म्हणत नाही. मग त्याच्या नाभीत बाण मार म्हणले. कुणाच्या? रावणाच्या. रावण कोण होता? रावण साधा नव्हता. 80,000 बायका, 1.25 लाख तो, 2.5 लाख सोना, 1 लाख पोळं होती रावणाला, 5,55,000 मतदान होतं. किती पाऊस पावडर फेरेल लावली लागत असेल. आणि फेरेल लावली तर अमेरिकेच्या माणसाच्या नाकातला काय आपला सिंदूर लावायचा. कशाला इकडे काय जाऊ? 5,55,000 मतदान व्यस्त होताना फुटणार. तेवढा मोठा खाली पडला आणि रावण रडू लागला रावण. आणि प्रभू रामचंद्र जवळ आले, महाराज प्रणाम केला. रावण पंडित होता बरं. कोण होता? पंडित. कुणाला म्हणायचं? एक दिवशी कीर्तनात असं म्हणलं की तुकाराम महाराज, पंडित कुणाला म्हणायचं? ते खाली बसून म्हणलं, जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू बरोबर आहे म्हणले. सत्कार करा, कीर्तन झाले, सत्कार झाले. पंडित कुणाला म्हणायचं?
पंडित सांगा लवकर. हा उकळून पेते ते 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याला मोकळत करताय तो पंडित. रावण पंडित होता आणि दशग्रंथी ब्राह्मण होता. कोण होता? दशग्रंथी ब्राह्मण. ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा. ब्राह्मण जो यज्ञ करतो तो ब्राह्मण. लग्न लावताय ते लक्षात राहत. आणि मग लक्ष्मणजीला जवळ बोलवलं. प्रभू रामचंद्र जवळ गेले. रावण काय म्हणला ऐका. हे रामा 9 ग्रहाच्या पायऱ्या 1 कोटी गेले ते काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी तुकामध्ये ज्याची संपदा आहे उडे सांगा ते गवळी गेली नाही आणि सोबत गवळी गेली नाही. गवळी तुम्ही काय अंकार करताय? आपल्याकडे आहेच काय? सासऱ्याने घातलेली 1 तोळ्याची अंगठी आणि त्याला समजा दोन म्हणून मोंदेवाड रोपट्यावाड पुरेवाड मोठ तोडून घेतलं पाहिजे. आहेच काय आपल्याकडे? आपली 10 म्हणजे कुपाटीपर्यंत आहे. लक्षात असू दे आपल्याकडे काहीच नाही. एवढं सगळं असताना रावण रामाला बोलत होता हे रामा एवढं सगळं असताना तुझा विजय झाला माझा पराजय झाला. त्याचं एकच कारण आहे विभीषण माझा सख्खा भाऊ असून माझ्यासोबत नव्हता म्हणून माझा पराजय झाला. आणि लक्ष्मण तुझा सावत्र भाऊ असताना तुझ्यासोबत होता म्हणून तुझा विजय झाला आणि माझा पराजय झाला. लक्षात असू दे. म्हणून भावाभावाने एकत्रित राहणं फार गरजेचं आहे. त्याला धर्म म्हणत असते. आई वडिलांची सेवा. ज्या घरामध्ये भाऊ भाऊ एकत्रित आहेत त्या घरामध्ये आई वडिलांचं आयुष्य 10 वर्षानं वाढतंय. आणि ज्या घरामध्ये आई भाऊ भाऊ वेगळे राहते त्या घरातले आई बाप 10 वर्ष अगोदर बनते. धर्म आहे का धर्म आहे? कधी कळणार आहे बघा आपल्याला. आता ऐका. धर्मवीर संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं? सख्य नव्हतं. आता मग मला सांगा आपलं कोणाला म्हणायचं? मी तर म्हणलं होतं अन्न चांगलेच खाऊ. मामा मला म्हणले मग चांगलं कोणाला म्हणायचं? कुठे गेले आज नाही तिथं. काय म्हणले मला ते चांगलं कोणाला म्हणायचं? मग मी त्यांना सांगितलं पुन्हा चांगलं कोणाला म्हणायचं. अन्न सुद्धा दोष असते. वारकऱ्याच्या घरी भांडण करून अन्न खावं. लक्षात असू दे. पण तुम्हाला नाराज होऊ नका. तुम्ही ही वारकरी व्हा ना. सगळं गावच रामराज्य सगळं गाव मालकरी झालेलं. ऐका सक्का मेहना होता सक्का फक्त जहागिरीसाठी. गणोजी शिर्के जहागिरीसाठी. अरे 80,000 कुत्रे आले होते एकट्याला पकडायला. किती? ऐका साधे नव्हते महाराज. 2 कावड्या दूध लागायचं. 2 कावड्या कावड वाघ पाळला होता वाघ. आताच्या संभाजीला कुत्र सापडत संभाजी 36 किलोचा संभाजी आणि 5 किलोची त्याची दाढी. आणि ती गेलं तिकडे देवताळ्याकडे कॉर्नरला पडलं खाली मुंडकनवर. आणि त्या पोलीसवर लिहिलं साहेबाचा नागपुळा वरून काढलं पाहिजे. इथं कोण असलं तर नाही आमच्या बेबळीचं सांगलं संभाजी तिकडे काय होतं तर बोलून संभाजी महाराज 2 कावड्या दूध लागायचं आणि वल्ला समोर गेल्यावर मुजरा करायचा. आबासाहेब आऊसाहेब मासाहेब. एक लक्षात असू द्या मासाहेब आई आणि मम्मी ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. इथं कोण आहे का मम्मी? आता मी सांगू का तुम्हाला मम्मी कोणाला म्हणते? पाश्चात्य परंपरा आपण डोक्यावर घेतल्या. मम्मी म्हणजे मृत शरीराला म्हणजे माऱ्याला काय म्हणते? मम्मी. द मम्मी रिटर्न पिक्चर आहे. तुम्हाला माझं खोटं वाटलं तर या सर्च करून बघा घरी गेलं तर लक्षात येईल. मुद्रा करायचा. मुद्रा
आणि महाराज वडिलांनी सांगितलेला शब्द कधी खाली पडू दिला नाही. त्यांचं नाव धर्मवीर संभाजी महाराज. लक्षात असू दे. हे जे वडील कळती नाम धर्म ठेवते. अरे काय ताकद होती माझ्या राजाची, काय शरीर होतं. 8 फूट हाईट होती, 8 फूट. संभाजी महाराजांना बघायचं म्हणलं की असं बघावं लागायचं. काय तज्ञ होते महाराज, गणित तज्ञ होते. कुर्रम खानाला गणित विचारलं होतं. एका घरामध्ये 1 ज्वारीचा दाणा, दुसऱ्या घरात 2, 1000 घरामध्ये किती दाणे. चक्कर आली होती त्याला, चक्कर आलं. आता गडबडीत विचारा 15 रुपयाची किती सांगताय. किती 15 रुपयाची किती. वा. आणि 15 संधी तसलं नाही म्हटलं. कोण बनेगा करोडपती आहे. फक्त पोरे सांगू शकतात, पोरं सांगत नाही. हे दुःख आहे. हे काय पोरं सांगत नाही. एक जण म्हणलं छत्रपती शिवरायांकडे किल्ल्यावर जन्मले. त्या हातात किल्ल्या होत्या त्याच्या. हे काय म्हणले, हे किल्ल्या त्या किल्ल्यात लय अवघड आहे हो. आपल्याला आपला धर्मग्रंथ माहित नाही. विचारायला हत्या करा, हत्या करून कोण माझ्या समोर गावात ते कुठे गेली ती आपली गॅन कुठे आहे. तरुण गॅन माझ्या समोर बसा म्हणजे मला बोलायला जरा आणखी जोश येईल. थोपा लोकमाय ऐका. एक मावळा त्या स्वराज्यासाठी महाराज बलिदान केलं. बलिदान म्हणून बलिदान माझं आहे. राजाने कधी म्हणलं नाही स्वराज्य माझं आहे. स्वराज्य प्रजेचं आहे, स्वराज्य रयतेच आहे म्हणून तो राजा आहे. आणि 65 किलोमीटर होतो त्याचं नाव आहे प्रजे. हात तुटला तरी शेवटपर्यंत राहतो त्याचं नाव तानाजी. 2000 सैनिकासोबत एकटा लढतो त्याचं नाव बाजी. आणि शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. आणि 8 तासात घोडावर रायगडावरून आपलं दिल्लीहून रायगडावर आणतो त्याचं नाव संताजी. आणि स्त्रियालाही उभा फाडतो त्यांचं नाव धर्मवीर संभाजी. लक्षात असू. आणि यांना घेऊन स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. अहो थरथर का पाहिजे हो थरथर. औरंगजेबाने नुसतं ऐकलं ना शिवाय आहे. आलं लक्षात. रात्री दर्शन उठायचं आणि बेगमने सांगायचं जहांपना हवा है मुझे लगता है शिवा है. काय भीती होती महाराज. ती काय म्हणायचा मुझे लगता है शिवा है नाही जहांपना हवा है. एवढी भीती पाहिजे. काय धराला होता महाराज. संतान अनुभव होता. छत्रपती शिवराय सुंदर होते, धर्मवीर संभाजी महाराज सुंदर होते दिसायला. सरळ ना आलं लक्षण. शरीर एष्टी सुंदर, गोरा कलर होता, उतळ माता होता. चालायला लागले तर असं वाटायचं की राजाच आहे. नुसतं राजा असून राजा नाही होत महाराज. सगळे गुण पाहिजे, सगळे गुण. सर्व गुण संपत, जयवंत, कुलवंत, वरदवंत. आलं लक्षात. श्री 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 हे 5व्या सहजासहजी लागत नाही तो. एकाच महाराज राजाला महाराज पदवी लागली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. महाराज पदवी लागली. महाराज काय महाराज त्या ठिकाणी सेवा होती, काय बलिदान होतं.
प्रत्येक वेळेस शत्रूने डाव टाकण्याचा प्रयत्न केला. अनाजी पंत विष दिलं महाराज संभाजी महाराजांना, पण कवी कलशेसारखा मित्र सोबत होता. म्हणून मित्राच्या जीवनामध्ये एकतरी असा असावा, त्या मित्राला न सांगता सगळं करावं. जीवनामध्ये तसा एकतरी मित्र असावा. मित्र असावा कवी कलशासारखा, मित्र असावा कर्णासारखा, आणि मित्र असावा कृष्णासारखा. काय मित्र होता महाराज, काय सगळं होता अर्जुनाचा कृष्ण. अर्जुनाने डोळे झाकून कृष्णावर विश्वास ठेवायचा, आणि कवी कलशावर संभाजी महाराजांचा डोळे झाकून विश्वास होता. म्हणून तर महाराज मित्र त्याच्या त्याच ठिकाणी नाव निघतात ना. नाहीतर महाराज मामादर शकुनी सारखा असेल, मामादर कंसासारखा असेल, झालं काम. मग शकुनीने आपले 100 वाक्य मारले राजकारण करून, त्याचं नाव शकुनी. कंसाने स्वतःच्या भाच्याला मारायचा, 7 बाया मारत त्या ठिकाणी मुलं मारली कंस मामा. शकुनीने 100 मारली शकुनी मामा. मामा असावा कृष्णासारखा. कृष्णाने अभिमन्यूला शक्कलवर पुसायचं शिकवलं, म्हणून मामा असावा कृष्णासारखा. आलं त्यालाच म्हणायचं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हे श्यामा करणे काम निज वाढवावे नाम. अरे छत्रपती शिवराय गेले, आणि छत्रपती शिवराय गेले ह्यात भारत औरंगजेबला निरोप दिला, जय पडा दक्कन का चूहा गया, जय पडा दक्कन का चूहा गया. औरंगजेबाने विचारलं क्या हुआ है, जय पडा शिवा गया, शिवा मर गया. बघा शत्रू होता, शत्रू खाली उतरला, कपडा टाकला, टोक खाली ठेवला, 2 हात वर केले, सांगितलं या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, खुदा का नेक बंदा तेरे पास आ रहा है. एका दुश्मनाची केलेली स्तुती याला धर्म म्हणायचं. धर्म म्हणजे वेगळा नसतो महाराज. बघा परमकथेमध्ये एका वक्त्याने फार सुंदर वाक्य सांगितलं की विष कुठं असावं, विष कुठं असावं, विष विष कुठं असावं. विष सर्पाच्या मुखात, विंचवाच्या नांगी. किती नांगी मोठी असते विंचवाची, 1-1.5 किलो. किती नांगी असते त्याची, काय करणार बाप. ती खालीच नांगी करत नाही, असं सारखं मी असं करत असं मी तसं मी असं मी तसं केलं म्हणून. किती विषय तो काय म्हणे, विंचवाची नांगी ऐसा दुर्जन सर्वांगी. लक्षात असू दे. जेवढे विषय विंचवाच्या नांगीत विषय, जेवढं सापाच्या मुखात विषय, आलं लक्षात. अनेक विषारी प्राण्याच्या जेवढं मुखामध्ये विषय, तेवढं विष त्याच्यापेक्षा 10 पट विष दुर्जनाच्या अंगात. दुर्जन जर चावला, सज्जन असणारा दुर्जन होतो. ढेकणाच्या संगे हे राजू भंगाला, कुसंगे नारीला साधू तैसा. कसला असतो हिरा ठेविता ऐरणी वाचे मानता जो घडी, तोची मोल पावे खरा, आणि गर्दीता होय तोरा. तसला हिरा संपलाव ढेकणाने. असली समाजामध्ये ढेकणं असते रक्त पेणारे, ते हळूहळू पेते महाराज रक्त, आणि फुटून मरते. मला सांगा गोष्टीने कधी दूध पेलं नाही. पहा दूध पवित्र आणि गोड, पाशे तोचेची पदराड, पर्या भैरवणी मोचेड, अमंगल का सेवी तसे. त्या बोलताना विचारलं का रे मंदिराच्या समोर आपण म्हणजे कधी मंदिरात जातो का. हसा लागलं कधीच नाही म्हणजे कधी मारुतीला पाणी वगैरे आमचा बाप घालत होता म्हणले मी कधी घालत नाही गेलो. आता हिटलं जाऊ द्या, पंढरपूरचं सांगतो. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर एक खान विकणार आहे. मी त्याला विचारलं का रे तू कधी मंदिरात जातो का, देव पाहिला का. हसा लागलं ती. ही 3री पिढी आहे म्हणले आमचं कोणच मंदिरात गेलं ना आता. ह्याला म्हणायचं कर्म दरिद्री. लक्षात येते का तुमच्या. पण असा एक मुसलमान सापडणार नाही. ऐका, देव नाही म्हणणारा नालायक हिंदू प्रत्येक घराघरामध्ये, पण अल्लाह नाही म्हणणारा एकही मुसलमान ह्या जगात सापडणार नाही.
ह्याच्या काय देव नाही म्हणणारे घराघरात आहेत आपल्या कीर्तनकाराची बायको आणते काय गोंधळ हिला कुंकून त्याला मुका आणि हेच गोंधळ चालू आपला सगळा माझा विषय काय चालू होता विष कुठं असावं विष भगवंताच्या कंठामध्ये असावं त्यांना शोधता येईल एक जण म्हणला देवाला 16,108 बायका होत्या ना आपल्याला 2-3 करायचे मला काय मी करून देतो आजकाल होई नाही गेले त्या पण मी करतो म्हणून तर तू एकच काम कर देवानं 12 गावचा अग्नी गेला होता तू एवढाच खेळता खेळ म्हणलं गौरीच जमतंय का ते म्हणजे असं असतंय का मी म्हणलं असं नसतंय मग तसंही नसतं लक्षात असतो आलं लक्षात आहे का बरोबर हा मग बाजू म्हणले गाव लग्न म्हणजे काय नवरा म्हणला गोळ्यावर बसून केलेला गाडवपणा लग्न म्हणजे काय लग्न म्हणजे काय घोड्यावर बसून केलेला आणि ती कधी कळते याला कळोईला खाली प्राण प्राणायाची वेळी आणि पुन्हा पोरं मारायला का नाही ते म्हणतात महाराज उगाच लग्न केलं म्हणलं तुम्हाला म्हणलं होतं त्यावेळेस आता सावध सावध आलं साधा समीपासे हात पडना गेला काय तर स्कूल जाऊन उभारलं ते वय जाऊन नवरी मोठी होती नवरा जरा बारकावर स्टोल घेऊन उभारून हात गाण्यात घालून घेताना बामणाच्या गायातच पडला तर बामण म्हणलं बरं झालं तर म्हणत होतं लग्न झालं आता आलं लक्षात मी काय सांगतोय कळलं काय प्राण प्राणायाची वेळी शरीर थकल्यानंतर पुन्हा तलवार घेऊन उपयोग आहे तलवार उचलते का शरीर थकल्यानंतर पुन्हा टाळवार घेऊन उपयोग नाही दिसत नाही पुन्हा मजा नाही परमात्मा देव पाहता येत नाही ना देव पाहावयाच गेलो ते देवच होते गेलो सुंदर असणारा परमात्मा पाहता येत नाही ही काय आदर माये बघा आता सांगतो तुम्हाला काय काय माणसं म्हणतात महाराज गोड खाल्लं की मारता होत बघा लोक म्हणतात पापड पुण्य काय हेच पाप आहे वेगळं पाप नाही काय सहजच तर माणसामध्ये हे दुखालं ते दुखालं असं व्हायला तसं व्हायला पाप आणि आनंदात पाप मानलं म्हणजे पुण्य देहदा वाटवारा हो पांडुरंगी त्याला भाऊ चरण सोडी सर्वता आज तुझे पंढरीनाथा त्याला म्हणायचं परमार्थ करणे आणि महाराज राजाने तीच केलं आज लग्न झाली कुणाची छत्रपती शिवरायांची आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या आईचं नाव सईबाई आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ फलटण निंबाळकर घराणं आज लग्न केले राजाने सुख मिळालं का नाही महाराज रात्रंदिवस धावपळ होती रात्रंदिवस या शूरवीराने या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेलं आहे आता ऐका नावेच्या पळामध्ये जन्माला आलेला शिवाकाशी कुणाच्या नावेच्या आणि टिपटोटीत छत्रपती शिवरायासारखा दिसत होता मला ज्यावेळेस पणाला वेळा पडला आणि सिद्धीकडे जायचं होतं पालखी घेऊन त्यावेळेस शिवकाशीला सांगितलं राजे मी जातो सांगितलं शिवा वापस नाही बरं का तिथे गेल्यानंतर मरण राज स्वराज्यासाठी मरण जरी आले ना मी हसत स्वीकारे तो शिवकाशी छत्रपती शिवरायाचे कपडे घातले तो घातला महाराज शिवकाशीला एवढा आनंद झाला अरे मी जन्मला असतो नाऱ्याच्या कुळामध्ये तर मरत असताना मी छत्रपती शिवाजी म्हणून मरणार आहे काय आनंद पाहिजे आता आलं काय पाहिजे याच्यापेक्षा
छत्रपती शिवरायांचे कपडे घातले, शिवा महाराज पालखीमध्ये बसला आणि पालखी सिद्धीच्या महाराजांच्या मनामध्ये गेली आणि गेल्यानंतर एकच चूक झाली. शिवा उतरत असताना शिवाने बाहेर उजवा पाय ठेवला नाही, डावा पाय ठेवला आणि ओळखलं महाराज सिद्धीने आणि बघाव कोण होतो, बघाव तो शिवा नाहीये, कोण आहे, मी शिवा काशीला. कसं काय ओळखलं? अरे राजा उतरत असताना उजवा पाय ठेवून उतरतो, तो डावा पाय ठेवून उतरला, वर मग कळालं. शिवा काशीने सांगितलं मारायला तयार हो. शिवा काशीने हसत हसत मरण स्वीकारलं. आलं का लक्षात? हसत हसत ज्यावेळेस अफजलखान फलला होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा महाले शिवा काशी नावेच्या कुळामध्ये जन्माला आलेले, नावेच्या कुळामध्ये. आणि शिवा काशीत गेला सोडण्यासाठी आणि छत्रपती शिवराय शिवा काशीच्या घरी गेले आणि शिवा काशीराची पत्नी औक्षणाचा ताट घेऊन छत्रपती शिवरायांच्या समोर आली. छत्रपती शिवरायांचं मुख शिवा काशीराच्या आईने पाहिलं आणि सुनेच्या कपाळावरचं कुंकू पुसलं. सुनेने सांगितलं माने असं काय करताय? सांगितलं तुझा नवरा जिवंत राहिला नाही, राजाकडे बघूनच कळालं मला. इतिहास बोलणं सोपं, इतिहास ऐकणं वेगळं. काय परिस्थिती असेल मला त्या काळामध्ये, काय परिस्थिती. अरे तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न आहे उद्या आणि आज तानाजी मालुसरेने एवढा उचलला. हर हर महादेव, हर हर महादेव, गरगरा फिरवी पट्ट्याला. आणि
ऐंशी